मित्रांनो, सर्वप्रथम धैर्यशाली, पराक्रमी, स्वराज्य रक्षक, अजिंक्य, धर्मवीर, अखंड छत्रपती, वीर शिवपुत्र, शौर्यरत्न, संघर्षमूर्ती, त्यागमूर्ती, श्री 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 संभाजी महाराजांना मानाचा मुजरा। मित्रांनो, गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे संभाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत का? संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी औरंगजेबला त्यांनी मदत केली होती का? गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे संभाजी महाराजांचे कोण होते? याच प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आज मिळणार आहेत। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आपलं मराठी ज्ञान यूट्यूबवर सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज आणि गणोजी कान्होजी शिर्के यांच्यात नातेसंबंध होते। गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते, कारण ते महाराणी येसूबाई भोसले म्हणजेच संभाजी महाराजांच्या पत्नी यांचे भाऊ होते। गणोजी आणि कान्होजी हे दोघे भाऊ होते। शिर्के घराणे हे मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचे घराणे होते आणि त्याचे संभाजी महाराजांशी घनिष्ठ संबंध होते। गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे मेहुणे असल्याने त्यांचे महाराजांशी कौटुंबिक संबंध होते। आता राहिला प्रश्न, गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे संभाजी महाराजांना गद्दार झाले होते का नाही ते पाहूया। मित्रांनो, मुळातच संभाजी महाराजांच्या मृत्यूला किंवा पकडण्याबाबत गणोजी शिर्के जबाबदार आहेत असा एकही समकालीन पुरावा नाही। इंग्रज दप्तर, मुघल पत्र यामध्ये लिहिलेले नाही। मित्रांनो, संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज मुघल कैदेतून सुटले। त्यांची पहिली पत्नी सकवाबाई ह्या शिर्के कुटुंबातील होत्या आणि जर आपल्या पित्याच्या मृत्यूला गणोजी शिर्के जबाबदार असतील तर त्यांच्या घरातल्या मुलींशी शाहू महाराजांनी लग्न का केले असते? मित्रांनो, छावा चित्रपट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण हे ऐकलंच असेल की संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे गद्दार झाले, पण याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याने गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे गद्दार ठरत नाहीत। आणि जरी तुमच्याकडे याचा ऐतिहासिक पुरावा असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवा। मित्रांनो, अशाच ऐतिहासिक माहितीसाठी मराठी ज्ञान यूट्यूबला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।